मिरजेत महापालिकेच्या सोनखताची चोरी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रोखली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची गांधाराची भूमिका. सुधार समिती कार्यकर्त्यांचा आरोप. मिरज शहरातील मिरज बेडग रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या जागेतील सोनखत काही महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून परस्पर विल्हेवाट लावत सोनखत चोरी करण्याचा प्रकार मिरज सुधार समितीने उघडकीस आणला आहे आणि याबाबत संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. मिरज बेडक रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या सुमारे 5 एकर जागेत शहरातील मैला मिश्रित गाळ आणून टाकला जातो. यातून खत तयार होते आणि या खताला सोनखत म्हटलं जातं. हे सोनखत टनाला 4,000 रुपयांना विकलं जातं. सदर सोनखत निविदा काढून विक्री करणे आवश्यक आहे. मात्र मंगळवारी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून किरकोळ पावती करत सोनखताचे परस्पर विल्हेवाट लावून चोरी केली असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी यांना मिळताच त्यांनी त्या घटना ठिकाणी जाऊन आरोग्य विभागाचा भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करत संबंधित आरोग्याच्या विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. मिरज बेडग रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या सुमारे 5 एकर जागेत शहरातील मैला मिश्रित गाळ आणून टाकला जातो. यातून सुमारे 1,000 टनाहून अधिक सोनखत आहे. यातून महापालिकेला सुमारे 50 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. बेडग रस्त्यावरील कत्तलखाना आहे. या कत्तलखान्याला लागून जी मिरज शहरामधील असेल